नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड फर्स्ट कशा पद्धतीने भरायचा याबद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला MST CET 2024-25 ॲडमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करावे लागेल। त्यानंतर अशा प्रकारे होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल CET सेलची लिंक तुम्हाला दिसेल। यावर क्लिक केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलचे होम पेज ओपन होईल। या होम पेज वरील ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 वर तुम्हाला क्लिक करावे लागेल। मग अशा प्रकारे ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 चे पेज ओपन होईल। इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मधील BE और BTech च्या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल। यावर क्लिक केल्यानंतर फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर्स आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्स ॲडमिशन अकॅडमिक इयर 2024-25 चे होम पेज ओपन होईल। तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केलेली आहे, त्यामुळे या पेज बद्दल तुम्हाला माहिती असेलच। या पेज वरील डाव्या साइड मध्ये असणाऱ्या रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन वर तुम्हाला क्लिक करावे लागेल। मग अशा प्रकारे लॉगिन चे पेज ओपन होईल। इथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन ID, पासवर्ड आणि इथे जो काही टेक्स्ट असेल तो टाइप करून तुम्हाला साइन इन करावे लागेल। साइन इन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा युजर नेम दिसेल। त्यानंतर इथे खाली तुम्हाला स्टॅटस ऑफ ऑप्शन फॉर्म सबमिशन अँड कन्फर्मेशन फॉर कॅप राऊंड 1 दिसेल। आता तुम्ही कॅप राऊंड भरला नसल्यामुळे इथे तुम्हाला इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड फर्स्ट असे दिसेल। त्यानंतर इथे वरती युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर इथे दिसेल आणि तारीख पण दिसेल। आता इथे खाली काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते नीट काळजीपूर्वक वाचा आणि मगच कॅप राऊंड 1 भरायला सुरुवात करा। इथे असणारे सर्व इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही आहे, त्याचा एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तिथून जाऊन तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते ऐकू शकता। या सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून झाल्यानंतर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म वर तुम्हाला क्लिक करावे लागेल। यावर क्लिक केल्यानंतर असे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन फॉर्म चे पेज ओपन होईल। कॅप राऊंड फर्स्ट भरताना पहिली स्टेप शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स असते, दुसरी स्टेप सेट युअर प्रेफरन्सेस असते, त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे ऑप्शन फॉर्मची समरी तुम्हाला पाहावी लागते आणि शेवटची स्टेप म्हणजे तुम्हाला कन्फर्म ऑप्शन फॉर्म करावा लागतो। आता आपण स्टेप बाय स्टेप पहिल्या प्रोसेस पासून सुरुवात करणार आहोत। तुम्ही ज्या ज्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहात ते कोर्सेस इथे तुम्हाला सिलेक्ट कोर्स नेम मध्ये सिलेक्ट करावे लागेल। उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे अनेक कोर्सेस इथे उपलब्ध असतात। तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। उदाहरणार्थ शिवाजी युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी एक्सेट्रा एक्सेट्रा। तुम्हाला काही इथे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे नावे देखील पाहायला मिळतील। तुम्हाला ज्या जिल्ह्यामधील कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। उदाहरणार्थ कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई एक्सेट्रा। तुम्ही इथून इन्स्टिट्यूटचा स्टॅटस सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑटोनॉमीचे स्टॅटस सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इन्स्टिट्यूट मायनॉरिटीचे स्टॅटस इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये TFWS चे कोर्सेस अवेलेबल आहेत की नाहीत याचा स्टॅटस देखील तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। आता हे सर्व काही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूट या बटनावर क्लिक करावे लागेल। तुम्हाला समजण्यासाठी मी एक इथे प्रॅक्टिकल करून दाखवतोय। कोर्स नेम मी इथे सिलेक्ट केलेला आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग। त्यानंतर मी युनिव्हर्सिटी सिलेक्शन साठी ऑल, डिस्ट्रिक्ट साठी ऑल, इन्स्टिट्यूट स्टॅटस ऑल, इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टॅटस ऑल, त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस स्टॅटस ऑल हे सिलेक्ट करून सर्च करत आहे। तुम्हाला जे हवा आहे ते सिलेक्ट करून सर्च करा। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला कॉलेजची नावे पाहायला मिळतील। म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, इथे अमरावतीचं कॉलेज आहे, औरंगाबादचं आहे, नांदेडचं आहे, लातूरचं आहे, मुंबईचं आहे, म्हणजे तुम्हाला रत्नागिरीचं पण आहे। आता जर तुम्हाला कॉलेजची नावं माहिती नसतील तर तुम्ही अशा प्रकारे मेथड वापरू शकता। जर तुम्हाला परफेक्ट कॉलेजची नावं माहिती असतील तर तुम्ही तिथले असणारे जिल्हे सिलेक्ट करून सर्च करा। त्यानंतर इन्स्टिट्यूटच्या नेम समोर तुम्हाला युनिव्हर्सिटीचे नाव देखील दिसेल। त्या युनिव्हर्सिटीशी ते इन्स्टिट्यूट संलग्नित असते। त्यानंतर इथे तुम्हाला चॉईस कोड दिसेल आणि तुम्हाला जे काही कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहे ते तिथं तुम्हाला राईट साईडला बॉक्स जो दिलेला आहे त्यावर क्लिक करावे लागेल। आता मी कोल्हापूरचा आहे त्यामुळे मी कोल्हापुरातील कॉलेजेस कसे सर्च करायचे हे तुम्हाला मी दाखवतो। इथे उपलब्ध
असणारे तुम्ही कोणतेही जिल्हे तुम्ही सिलेक्ट करू शकता। आता इथे तुम्हाला कोल्हापुरात उपलब्ध असणारे कॉलेजेस दिसतील, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, KIT, भारतीय विद्यापीठ, न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एक्सेट्रा। त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही राईट साईडला जो बॉक्स उपलब्ध आहे त्यावर क्लिक करून जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे आहेत त्याचे सिलेक्शन तुम्ही करू शकता। मी आता तुम्हाला इथे दाखवण्यासाठी 3 कॉलेजचे सिलेक्शन केलेले आहे। कॉलेजेसचे सिलेक्शन केल्यानंतर ॲड सिलेक्टेड ऑप्शन्सवर तुम्हाला क्लिक करावे लागेल। प्रत्येक कॉलेजमध्ये उपलब्ध असणारे कोर्सेसची नावे वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये उपलब्ध असणारे कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मी आता सिलेक्ट करणार आहे। कोर्सचं नाव कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि डिस्ट्रिक्ट कोल्हापूर सिलेक्ट करून मी सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक केलं। त्यानंतर मला अशा प्रकारे इथे आमच्या डिपार्टमेंटचं नाव दिसतं, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर। मग सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। मी जो काही बॉक्स राईट साईडला उपलब्ध आहे त्यावर क्लिक करतो, म्हणजे सिलेक्ट करतो आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन्सवर क्लिक करतो। त्यानंतर मी दुसरा कोर्स सिलेक्ट करणार आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणारे कॉलेजेस सर्च करणार आहे। आता सेम मगाशी दाखवल्याप्रमाणे मी सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करणार आहे। यावर क्लिक केल्यानंतर मला बऱ्याच कॉलेजेसची नावे इथे दिसायला लागलेली आहेत। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या कॉलेजबद्दल तुम्हाला 100% चांगली माहिती आहे किंवा ज्या कॉलेजेसला तुम्ही व्हिजिट करून आलेला आहात, तिथल्या कोर्सेसबद्दल माहिती जाणून घेऊन आलेला आहात, तेच कॉलेजेस तुम्ही इथे सिलेक्ट करा। उदाहरणार्थ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, KIT कॉलेज आहे, भारतीय विद्यापीठ आहे, न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर आहे, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर DKT पण आहे। अशा प्रकारे मी इथे सिलेक्शन केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। या लिस्टमध्ये असणारे बरेच कॉलेजेस चांगले असतात, बट मला त्या कॉलेजेसबद्दल काही जास्त माहिती नाही आहे, त्यामुळे मी इथे त्या कॉलेजेसचं सिलेक्शन केलेलं नाही आहे। तुम्ही या लिस्टमध्ये जे उपलब्ध असणारे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथली माहिती जाणून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा कोर्स सिलेक्ट करून कोल्हापुरात उपलब्ध असणारे कॉलेजेस सर्च करणार आहे। मग इथे तुम्हाला आमच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे पण नाव दिसेल। त्यानंतर बरेच कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूटचे नावे देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील। KIT, भारतीय विद्यापीठ, संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, SIT, त्या अशा प्रकारे बरेच कॉलेजेसची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळतील। मग उर्वरित प्रोसेस ही सेमच आहे। आता मी फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स इथे सिलेक्ट करणार आहे आणि कोल्हापुरात उपलब्ध असणारे इन्स्टिट्यूट सर्च करणार आहे। मग आमचे तुम्हाला कॉलेजचे नाव इथे पाहायला मिळेल, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि कोल्हापूर हे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून मी इन्स्टिट्यूट सर्च करणार आहे। सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे पण नाव दिसेल आणि बरेच कॉलेजेसचे किंवा इन्स्टिट्यूटचे नावे देखील तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्हाला ज्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तुमचे सर्व ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। मित्रांनो, तुम्ही सिलेक्ट केलेल्या कॉलेजमधील नावे किंवा कोर्सेस तुम्हाला इथून रिमूव्ह करायचे असेल तर त्या कोर्सच्या समोर उपलब्ध असणारे जो काही बॉक्स आहे त्यावर क्लिक करून डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। तुम्हाला समजण्यासाठी मी बाकीचे कोर्सेस बद्दल माहिती सांगितली होती, बट आता ॲडमिशन घेण्यासाठी मी फक्त कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत त्याच कॉलेजचं सिलेक्शन केलेलं आहे। आता मी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करणार आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप चालू होते, म्हणजे प्रेफरन्सेस मला कुठले हवे आहेत याची स्टेप चालू होते। मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे, कारण लक्षात घ्या, ज्या कॉलेजचं तुम्ही इथे सिलेक्शन करणार आहे त्या कॉलेजमध्ये समजा तुम्हाला मिळालं तर तुम्हाला जर ते काही सिलेक्शन झालं असेल आणि ते ऑटो फ्रीज झालं असेल तर तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं, नाहीतर तुम्ही सिस्टीममधून बाहेर पडू शकता। त्यामुळे प्रेफरन्स सिलेक्ट करताना तुम्हाला जे कॉलेज हवं आहे किंवा जो कोर्स हवा आहे त्या कोर्सनुसार किंवा कॉलेजनुसार प्रेफरन्स द्या। नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होतो की मला हा कोर्स घ्यायचा नाही आहे किंवा ही कॉलेज मला नको आहे बट ऑटो फ्रीज झालेला आहे, आता मला दुसरीकडे घ्यायचं आहे, तसं काय करता येणार नाही आहे। त्यामुळे जो काही प्रेफरन्स देणार आहे तो नीट विचारपूर्वक प्रेफरन्स द्या। KIT कॉलेज कोल्हापुरात बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि तिथे विद्यार्थ्यांना जे काही कॅम्पसचं पॅकेज आहे ते खूप हायर मिळालेले अशी मी न्यूज पेपरमध्ये वाचलेले आहे, त्यामुळे तो पहिला प्रेफरन्स मी तिथं देतोय।
बट डी वाय पाटील पण तसंच आहे, त्यामुळे प्रेफरन्स देताना मी डी वाय पाटीलला फर्स्ट, सेकंड, KITला दिलेला आहे, तिसरं मी आमच्या कॉलेजला डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीला दिलेला आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूरला चौथा दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तो जो काय सिक्वेन्स आहे तो तुम्ही चेंज करू शकता. इथे तुम्हाला इन्स्टिट्यूटची नावे, युनिव्हर्सिटीचे नाव, त्यानंतर जे काही कोर्सेसची नाव आहे ते पाहायला मिळतील, त्यानंतर चॉईस कोड पण दिसेल आणि प्रेफरन्स पण तुम्हाला पाहायला मिळेल. हा सिक्वेन्स एकदा सेट केल्यानंतर पुन्हा एकदा खातरजमा करायची, तुम्ही जे काही कॉलेज सिलेक्ट केलेला आहे किंवा इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलेला आहे ते बरोबर आहे का, किंवा जो काही तुम्हाला कोर्स पहिल्यांदा हवा आहे तो बरोबर आहे का. नाहीतर असं होईल ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यावंच लागेल. जर तुम्हाला हा सिक्वेन्स पुन्हा एकदा काही चेंज करायचा असेल तर रिसेट माय प्रेफरन्स या बटनावर क्लिक करून तुम्ही तो रिसेट करू शकता. बट मी आता सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करणार आहे. मित्रांनो, ही स्टेप तुम्हाला फास्ट करावी लागते, नाहीतर पुन्हा लॉग आउट होता आणि मग परत एकदा तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला जो काही तुम्ही प्रेफरन्स दिला होता तो परत एकदा द्यावा लागतो, कारण एखाद्या वेळेस सर्व्हरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म चे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला प्रेफरन्स नंबर आणि चॉईस कोड पाहायला मिळेल. इथे सगळ्या कोर्सेसची नावे तुम्हाला दिसत नाही आहेत, जसं की आपण आधीच्या स्टेपमध्ये पाहिलं होतं. इथे खाली काहीतरी नोट लिहिलेली आहे ती पाहूया आपण. जर उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकावरील ऑटो फ्रीज जागेचे वाटप झाल्यास असे वाटप प्रणालीतून आपोआप गोठवले जाईल व उमेदवार त्या जागेचा स्वीकार करेल. असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या म्हणजे कॅप पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. अशा उमेदवारांना नंतर त्याच्या किंवा तिच्या लॉग इनद्वारे कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन पूर्ण करून जागा स्वीकृती शुल्क भरणे गरजेचे आहे. तदनंतर असे उमेदवार वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये विहित वेळेत हजर होतील. जर अशा उमेदवाराने त्याच्या किंवा तिच्या लॉग इनद्वारे ऑनलाईन सीट स्वीकृती स्वयं पडताळणी पूर्ण केली नाही तर ते त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध होईल. अशा उमेदवारांकरिता करण्यात आलेले पहिल्या पसंती क्रमांकावरील ऑटो फ्रीज हे जागा वाटप अंतिम असेल. म्हणून तर तुम्हाला इथं म्हटलं होतं की तुम्ही जो काही प्रेफरन्स देणार आहे तो खूप काळजीपूर्वक द्या. हे सर्व झाल्यानंतर प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या बटनावर क्लिक केल्यानंतर असा मेसेज तुम्हाला इथे दिसेल, आय एग्री टू कन्फर्म माय ऑप्शन फॉर्म. I am aware that I will not be able to modify or change or alter my choices once I confirm the option form. Are you sure you want to confirm your option form? मी आता ओके या बटनावर क्लिक करतो. To confirm, you have to enter your login password, then OTP will be sent to your registered mobile number. आता इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाईप करावा लागेल आणि व्हेरीफाय पासवर्ड या बटनावर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP आला असेल तो OTP तुम्हाला इथे टाईप करावा लागेल. त्यानंतर इथे दाखवलेला जो काही कॅप्चा असेल तो तुम्हाला टाईप करावा लागेल. त्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे तुमचे ऑप्शन फॉर्मची रिसीट मिळेल. ती तुम्ही सेव्ह करून घ्या किंवा त्याची तुम्ही प्रिंट देखील घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज देखील आलेला असेल, युअर ऑप्शन फॉर्म कन्फर्म अँड सबमिटेड अशा पद्धतीने वगैरे तो चेक करा आणि मग तुमची कॅपराउंड 1 ची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे असे तुम्ही समजू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कॅपराउंड 1 ची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आय होप तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस कळाले असेल. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमाने देखील विचारू शकता. मित्रांनो, आपण जर बागी मीडिया 1ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील.